तर मित्रांनो, आता आपण याआधीच वॉटरपासून वॉटरचे रिएक्शन्स मेटल, वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस आणि वॉटरचे रिएक्शन्स मेटल हायड्राईडसोबत करून आपण डायहायड्रोजन गॅस प्रिपेअर केलेला आहे. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे की लॅबोरेटरी प्रिपरेशन्स ऑफ डायहायड्रोजन्स. लॅबोरेटरीमध्ये आपण डायहायड्रोजनचं प्रिपरेशन्स कसं करत असतो त्यासाठी ही डायग्राम आहे. या पद्धतीनं आपण लॅबोरेटरीमध्ये प्रिपरेशन्स करणार आहोत डायहायड्रोजन्स बाय ॲक्शन ऑफ मेटल्स विथ ॲसिड. ॲसिडमध्येही H पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे हायड्रोजनचा सोर्स आहे तर त्याच्यामुळे ॲसिडपासूनही आपण हायड्रोजन तयार करू शकतो. आणि म्हणून लॅबोरेटरीमध्ये जेव्हा आपण ॲसिड तयार करणार आहोत तर बाय ॲक्शन ऑफ मेटल्स ॲक्टिव्ह मेटल्स असणार आहे, हायड्रोजनपेक्षा थोडे जास्त ॲक्टिव्ह. बाय ॲक्शन ऑफ मेटल्स विथ ॲसिड. ॲसिड सुद्धा हायड्रोजन तयार करण्याचा सोर्स आहे. तर हे मिनरल ॲसिड वापरत असतो आपण. मिनरल ॲसिड, डायल्यूट ॲसिड वापरतो आपण इथे, कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड वापरत नाही. तर बघा, तर लॅबोरेटरी प्रिपरेशन्समध्ये आपण जर झिंक मेटल घेतला, झिंक मेटल हायड्रोजनपेक्षा ॲक्टिव्ह मेटल्स आहे की नाही. तर यांची जर डायल्यूट HCl कोणासोबत रिएक्शन्स केली, आपण डायल्यूट HCl सोबत रिएक्शन्स केली तर नॅचरली झिंक या हायड्रोजन्सला डिस्प्लेस करत आणि स्वतः तो क्लोरीन सोबत कंबाईन होईल आणि झिंक क्लोराईड विथ लिबरेशन ऑफ H2 गॅस म्हणजे डायहायड्रोजनचं प्रोडक्शन्स होईल आहे की नाही. तर आता आपण बॅलन्स करण्यासाठी आपण इथे टॉईज घेऊ. तसंच आपण या झिंकचीच रिएक्शन्स, झिंक सॉलिड मेटलची रिएक्शन जर आपण डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड सोबत केली, महत्त्वाचं आहे की सल्फ्युरिक ॲसिड आपला डायल्यूट पाहिजे. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड जर घेतला तर तो सल्फर डायऑक्साईड तयार करेल, डायहायड्रोजन तयार करणार नाही. तर त्याचं कारणही सांगतो मी तुम्हाला. झिंकची रिएक्शन्स आपण HPSO4 सोबत केली तर SO4 डायनिगेटिव्ह, H पॉझिटिव्ह. झिंक ही मोर ॲक्टिव्ह असल्यामुळे या हायड्रोजनला डिस्प्लेस करत आणि झिंक सल्फेट तयार होईल. काय तयार होईल? झिंक सल्फेट विथ लिबरेशन ऑफ H2 गॅस. अशा प्रकारे. तर या प्रकारे आपण हायड्रोजन गॅसचं काय करत असतो, लॅबोरेटरीमध्ये प्रिपरेशन्स करत असतो. तर या इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्हाला पाहायला भेटते हायड्रोजन गॅस आपण कलेक्ट केलेला आहे त्या टेस्ट ट्यूबच्या वरतं आणि त्यामध्ये आपण मेटल्स ॲड केलेले आहे कशामध्ये, मिनरल ॲसिडमध्ये, आणि हायड्रोजन गॅसचं प्रोडक्शन होते. तर आता इथे एक प्रिकॉशन्स महत्त्वाची आहे, नोट लक्षात ठेवायचं आहे की इथे आपण जो झिंक घेत असतो तर हा झिंक इम्प्युअर झिंक घेत असतो. कोणता घेत असतो? इम्प्युअर झिंक घेत असतो. कशासाठी? टू फास्टर द रेट ऑफ रिएक्शन्स, फास्ट रेट करण्यासाठी, रेट ऑफ रिएक्शन्स. जर प्युअर झिंक घेतला तर हे रिएक्शनचा रेट जो असेल तो स्लो होऊन जाईल. जर झिंक आपण प्युअर फॉर्ममध्ये घेतला तर रिएक्शनचा रेट हा स्लो होईल. तर यालाच आपण ग्रॅन्युलर झिंक सुद्धा म्हणतो. इथे आपण इम्प्युअर झिंक घ्या किंवा ग्रॅन्युलर झिंक घेऊ, जो आपल्या रिएक्शनचा रेट थोडा इन्क्रीज करत असते. आता प्युअर झिंक घेतला तर काय होत असते की रिएक्शन स्लो डाऊन होत असते. त्याचं कारण आहे की इम्प्युअर झिंक जर घेतला तर इलेक्ट्रोकेमिकल कपलिंग तयार होत असते आणि रिएक्शनचा रेट इन्क्रीज होत असतो. दुसरं महत्त्वाचं प्रिकॉशन असं आहे की पहिलं तर आपण इम्प्युअर झिंक घेतो, दुसरं आपण इथे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड घेत नाही किंवा कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड घेत नाही. दे आर ॲक्ट ॲज ए स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, हे ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ॲक्ट होते, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ॲक्ट होते आणि त्याच्यामुळे त्या मेटलला ऑक्सिडाइज करतील आहे ना, आणि SO2 गॅस प्रोड्यूस करतील रॅदर दॅन हायड्रोजन गॅस. फॉर एक्झाम्पल, जसं मी हेच झिंक घेतला असता आणि यांची रिएक्शन्स कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोबत केली असते तर यांनी काय केलं असतं, हा स्वतः तो ऑक्सिडाइज झाला असता झिंक सल्फेटमध्ये. याचं झिरो ऑक्सिडेशन स्टेटचं कन्व्हर्शन इथं झिंक ऑक्सिडाइज झालं असतं, झिरो ऑक्सिडेशन स्टेटचं कन्व्हर्शन +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये झालं असतं, सल्फर डायऑक्साईड तयार झालं असतं आणि वॉटर तयार झालं असतं.
तर आपण बॅलन्स करण्यासाठी इथे टॉईज घेऊ अशा प्रकारे. तर इन्स्टेड ऑफ हायड्रोजन गॅस सल्फर डायऑक्साईड गॅस प्रोड्यूस झाला असता रॅदर दॅन हायड्रोजन. जर आपण झिंकची रिएक्शन्स कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत जर केली असती तर. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलंय. असेच काही दुसरेही मेटल्स आहेत जे मिनरल ऍसिड सोबत रिएक्शन्स करून काय करतात, हायड्रोजन गॅस प्रोड्यूस करत असतात. तर जसं त्यांच्यामध्ये नेक्स्ट काही एक्झाम्पलही आपण घेऊ. जसं Fe आहे, यांची ही रिएक्शन्स आपण डायल्यूट HCl सोबत केली तर फेरस क्लोराईड तयार होईल विथ लिबरेशन ऑफ H2 गॅस. तर अशा प्रकारे बरेचसे मेटल्स आहेत ज्यांची आपण ऍसिड डायल्यूट मिनरल ऍसिड सोबत जर रिएक्शन्स केली तर नॅचरली हे काय तयार करतील, हायड्रोजन्स म्हणजे डायहायड्रोजन गॅस प्रोड्यूस करतील. क्लिअर झालं. तर ही लॅबोरेटरी मेथड आहे. लॅबोरेटरीमध्ये आपण हायड्रोजन गॅसचं प्रोडक्शन करत असतो. तर लॅबोरेटरीमध्ये आपण हायड्रोजन गॅसचे प्रोडक्शन करत असतो. तर त्यासाठी आपण झिंक मेटलची रिएक्शन्स डायल्यूट मिनरल ऍसिड सोबत करतो. तर मेटल सॉल्ट बनतील विथ लिबरेशन ऑफ डायहायड्रोजन. अशा प्रकारे आपण डायहायड्रोजन स्मॉल स्केलमध्ये लॅबोरेटरीमध्ये तयार करत असतो. पण नोट लक्षात ठेवायची आहे की इन दिस रिएक्शन्स ग्रॅन्युलेटेड झिंक इज यूज टू फास्टर द रिएक्शन्स रेट. Similarly, impure zinc is used to faster the rate of reactions. When pure zinc is used, the reaction becomes slow. The reaction slow down होऊन जाईल. Impure zinc घेतल्यामुळं झिंक हे इलेक्ट्रोकेमिकल कपलिंग करून रिएक्शनचा रेट फास्ट करत. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची नोट अशी आहे की या रिएक्शनमध्ये कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आपण घेणार नाही, कारण ते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होते आणि ते दुसऱ्याला ऑक्सिडाइज करत असताना स्वतः रिड्यूस होते. आणि त्याच्यामुळं जर आपण झिंकची रिएक्शन कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोबत केली तर झिंक सल्फेट, सल्फर डायऑक्साईड गॅस आणि वॉटर तयार होईल. इन्स्टेड ऑफ डायहायड्रोजन सल्फर डायऑक्साईड गॅस इज प्रिपेअर्ड. सिमिलरली अदर मेटल्स लाईक Fe हे सुद्धा लेस रिएक्टिव्ह मेटल्स आहेत. म्हणजे आहे ऍक्टिव्ह हायड्रोजनपेक्षा, पण हे अल्कली मेटल वगैरे नाही, कारण ते वेगरसली रिएक्शन्स करतील. तर त्याच्यामुळं Fe ची रिएक्शन सुद्धा आपण डायल्यूट HCl सोबत जर केली तर फेरस क्लोराईड विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. तर अशा प्रकारे आपण लॅबोरेटरीमध्ये ऍसिड या सोर्सपासून मेटल सोबत त्यांची रिएक्शन्स करून हायड्रोजन गॅसचं काय करत असतो, प्रोडक्शन करत असतो. नेक्स्ट आता आपल्याला लॅबोरेटरीमध्येच अल्कली सोबत रिएक्शन्स करायची आहे. अल्कली सोबत कोणत्या मेटलची, जे एम्फोटरिक मेटल्स असतात त्यांची जर आपण अल्कली सोबत रिएक्शन्स केली तर नॅचरली आपल्याला डायहायड्रोजन गॅसचं प्रोडक्शन्स होईल. तर म्हणून नेक्स्ट मेथड आहे आता लॅबोरेटरीमधली. आताच आपण ऍसिड सोबत पाहिली, तर आता अल्कली सोबत रिएक्शन्स करू. बाय रिएक्शन्स ऑफ मेटल्स हे स्पेशली कोणते मेटल्स आहे, एम्फोटरिक मेटल्स मीन्स जे मेटल्स ऍसिड म्हणूनही ऍक्ट होतात आणि बेस म्हणूनही ऍक्ट होत असतात. त्यांची मी ट्रिक समजावून सांगतो. बाय रिएक्शन्स ऑफ मेटल्स विथ कोणासोबत, अल्कली मीन्स NaOH और KOH. aqueous NaOH or aqueous KOH is called as alkali. यांना आपण काय म्हणत असतो, अल्कली म्हणत असतो. यांच्यासोबत जेव्हा आपण एम्फोटरिक मेटलची रिएक्शन्स करू तर काय तयार होणार आहे, डायहायड्रोजन गॅस. तर सर्वात पहिल्यांदा एम्फोटरिक आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये एम्फोटरिक मेटल्स कोणकोणते आहेत, म्हणजे जे ऍसिडिक बी बिहेवियर दाखवतात आणि बेसिक बी बिहेवियर दाखवतात, अशा मेटल्सला आपण एम्फोटरिक मेटल्स म्हणत असतो. तर त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे की यांची नावं लक्षात ठेवायचं आहे. गा, बे, अली, ऐसे, सब, पब्लिक, झुमे. बघा लक्षात ठेवायचं आहे. गा, बे, अली, ऐसे, सब, पब्लिक, झुमे. हे ट्रिक्स लक्षात ठेवायचे आहे की ऑल दीज आर दर एम्फोटरिक मेटल्स. हे सर्व काय येतात, एम्फोटरिक मेटल्स आहेत ज्यांच्यासोबत आपण अल्कली मेटलची रिएक्शन्स केल्यानंतर डायहायड्रोजन तयार करणार आहोत. तर फॉर एक्झाम्पल जसं आपण एक एक्झाम्पल घेऊ एम्फोटरिक मेटल सोबत यांची रिएक्शन्स करण्यासाठी. तर जसं आपण झिंक मेटल घेतलं आहे की नाही, तर झिंक मेटलची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली, अल्कली,
NaOH आहे की नाही ॲक्वियस अल्कली सोबत. तर काय तयार होणार आहे, हे झिंक ऑक्सिजन सोबत कंबाईन होईल, बरोबर आहे. आणि ZnO2, आता आपल्याला माहिती आहे की Zn डाय पॉझिटिव्ह आहे, ऑक्सिजन डाय निगेटिव्ह आहे, असं कॉम्बिनेशन ठीक आहे. पण हे ZnO2 आलं तर हे दोन निगेटिव्ह चार्ज वाढवले याच्यावर, आणि हे बॅलन्स करण्यासाठीच आपण इथे काय करणार आहोत, दोन सोडियम घेणार आहोत. म्हणून असा सोडियम झिंकेट तयार होत असते. सोडियम झिंकेट काय म्हणतो आपण, झिंकेट. सोडियम झिंकेट तयार होईल, हा सॉल्ट तयार होईल विथ लिबरेशन ऑफ H2 गॅस, डायहायड्रोजन्स. ही दोन हायड्रोजन्स लिबरेट होऊन जातील. तर अशा प्रकारे सोडियम झिंकेट तयार होते विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. हे झाली एक अल्कली. दुसरा आपण बेरिलियम घेऊ. या बेरिलियमची रिएक्शन दाखवतो मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये, बघा लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही बेरिलियम घेऊन सुद्धा ही रिएक्शन्स केली, एम्फोटेरिक मेटल्स ट्वाइस NaOH किंवा KOH यांच्यासोबत, तर नॅचरली काय होणार आहे, बेरिलियम जसं इथे झिंकेट तयार झालं तर सोडियम बेरिलेट तयार होईल. काय तयार होईल, सोडियम बेरिलेट Na2BeO2, सोडियम बेरिलेट तयार होईल विथ लिबरेशन ऑफ H2 गॅस. त्याच्यामुळे आपल्याला ट्वाइस घेणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे सोडियम बेरिलेट काय तयार होईल, सोडियम बेरिलेट तयार होईल विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. सिमिलरली हीच रिएक्शन्स आपण KOH सोबत जरी केली असती आहे की नाही, ॲक्वियस KOH सोबत, तर पोटॅशियम झिंकेट तयार झालं असतं सोडियम झिंकेटच्या ऐवजी, K2ZnO2 विथ लिबरेशन ऑफ H2 गॅस. म्हणजे आपण हायड्रोजन गॅसचं प्रोडक्शन करून राहिलेलो आहोत. तर अशा प्रकारे हे काय तयार झालं असतं, पोटॅशियम झिंकेट तयार झालं असतं. तर या प्रकारे आपण अल्कली मेटल्स जे आहेत आहे की नाही त्यांचं, म्हणजेच अल्कली नाही म्हणणार, एम्फोटेरिक मेटल जे आहेत, म्हणजे जे ॲसिडिक बी बिहेवियर दाखवतात किंवा बेसिक बी बिहेवियर दाखवतात, अशा मेटलची रिएक्शन जेव्हा आपण कोणासोबत करतो, अल्कली मेटल सोबत करतो, तर अल्कली मेटलचे सॉल्ट तयार होतात आणि विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन्स म्हणजे डायहायड्रोजन्स तयार होते. तर अशा प्रकारे ह्या दोन मेथड्स आहेत ज्याच्यामध्ये आपण लॅबोरेटरीमध्ये हायड्रोजन गॅसचं प्रोडक्शन करतो, मेटलची रिएक्शन्स अल्कली सोबत करून आणि मेटलची रिएक्शन्स ॲसिड सोबत करून. क्लिअर झालं हे?